नेतृत्व म्हटलं ना की अनेक चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला पचवाव्या लागतात. नकार पचवणं हा कितीही तुम्ही अगदी छान जरी म्हटलात ना की ते नकार पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये असायला पाहिजे, तरी ती होतेच तयारी असं नाही. नकार आल्यावर कुठेतरी डिप्रेस्ड हे तुम्हाला वाटतं. या मानसिकतेचा प्रश्न आहे. शेवटी तुम्ही त्या कुठल्या मानसिकतेतून कुठल्या मानसिक दृष्टिकोनातून बघताय याच्यावरती सगळं अवलंबून असतं. तर एक परिपूर्ण आणि उत्तम असा जर माणूस बनायचं असेल तुम्हाला, तो माणूसच लीडर होऊ शकतो उत्तम. तर हे सगळं करत असताना अनेक तत्व तुम्हाला स्वतःला काही बाजूलाही ठेवायला लागत असतील, स्वतःच्या आवडीनिवडी. असं कधी होतं का की काही स्वतःच्या आवडीनिवडी वैयक्तिक व्यक्तिशः स्वरूपामध्ये बाजूला ठेवायला लागतात आणि काही नेतृत्व गुणासाठी काही गोष्टी आपल्याला जोपासणं गरजेचं आहे? तर ही मर्यादा कशी असावी? अतिशय फारच महत्वाचा पॉइंट आहे हा. हे नेहमी होतं आणि बहुतेक ऑर्गनायझेशनमध्ये लोकांना असं वाटतं की जो वरती आहे ऑर्गनायझेशनमध्ये त्याला खूप फ्रीडम आहे, तो काहीही करू शकतो. जर का लीडर योग्य असेल तो, तर जो वरती बसलेला आहे व्यक्ती त्याच्याकरता पॉसिबिलिटीज किंवा त्याच्याकरता फ्लेक्झिबिलिटी, त्याला फ्रीडम म्हणतो आपण, त्याला स्वातंत्र्य खूप कमी असतं. कारण त्याला काही प्रिन्सिपल्स सांगत असतात की काय निर्णय घेतो, काही तत्व आणि मूल्य सांगत असतात काय निर्णय घे. आणि तो किती मोठा लीडर आहे हे फक्त एका गोष्टीवरती अवलंबून असतं. त्याला काय करावंसं वाटतं, त्याला निर्णय काय घ्यावेसे वाटतात, विरुद्ध त्याला तो काय निर्णय घ्यायला पाहिजे असतात त्याला, आणि तो कोणते निर्णय घेतो. त्याला आवडतात ते घेतो की त्याला जे घ्यायला पाहिजेत ते घेतो. आणि त्याला निर्णय त्याला घ्यायला पाहिजेत ते जर का तो निर्णय घेत असेल तर तेथे त्याची लीडरशिप सिद्ध होते.